रत्नागिरीच्या करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवात भाविकांचा जल्लोष। ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीने गोवळकोट मंदिरापासून वाजत गाजत पालखीचं आयोजन। भाविकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्गमध्ये आजपासून होळी उत्सवाची धूम। जिल्ह्यात 538 सार्वजनिक तर 598 खासगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन। रायगडच्या कोळीवाड्यामध्ये होळी उत्सवाची धूम। कोळी बांधवांनी रंगीबेरंगी पताकांनी सजवल्या होड्या। मोठा मासा बांधून कोळी बांधवांकडून होळीची पूजा। कोकणमध्ये शिमगोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात। जंगलातून आणलेली लाकडं होळीच्या शरणात रचण्याची अनोखी प्रथा। होळीच्या अनेक कामांमधून लहान मुलांमध्ये दिवसभर उत्साहाचं वातावरण। सिंधुदुर्गच्या सांगेली गावात फणसाच्या झाडाची पूजा। महाशिवरात्रीपासून होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत फणसाच्या झाडाची पूजा करण्याची 350 वर्षांपूर्वीची ही परंपरा। पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्या वतीनं नामदेव पायरी इथं होळी उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा। मंदिर समितीच्या सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरींनी होलिका आणि डफाचं पूजन करून होळी पेटवली। यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती। नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी राहाडीत डुबकी घेत रंगोत्सव खेळण्याची अनोखी परंपरा। दरवर्षीप्रमाणे शहरात 5 राहाडी खुल्या करण्यात येणार। नाशिकच्या सुरगाण्यात आगळीवेगळी होळी साजरी। दुर्गामातेच्या यात्रेला आदिवासी बांधवांची मोठी गर्दी। मुखवटे परिधान करून संबळाच्या तालावर आदिवासी बांधवांचं पावरी नृत्य। धुळ्यात ठाकरे गटाकडून अनोखी होळी साजरी। वाढीव मालमत्ता कराच्या पावत्या जाळून केला महापालिका प्रशासनाचा निषेध। शिर्डीमध्ये साई मंदिरात पारंपरिक होळीचं दहन। साईबाबा संस्थानचे तुकाराम होळवले यांनी सपत्नीक होळीचं पूजन करत दाखवलं पुरणपोळीचा नैवेद्य। जालना तालुक्यात बंजारा समाजाकडून होळी साजरी। बंजारा समाजाच्या प्रसिद्ध लेंगी नृत्यावर शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंचा पत्नीसह ठेका। नागपुरात होळीचा उत्साह। नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांकडून होळी उत्साहात साजरी। नागपूरच्या वेगवेगळ्या भागात होळीचं दहन। वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा यासाठी होळी दहनाला महत्त्व। जयदुर्गा सोसायटीमध्ये सामूहिक होळी दहन। अकोल्यामध्ये वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी करत अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा। घरगुती नळ कनेक्शनवर बसवलेल्या मीटरचं वेळेवर रीडिंग न घेता चुकीचं बिल पाठवल्याने केली होळी। होळीनिमित्त गोंदियाच्या आमगावात पोलिसांचा रूट मार्च। होळी सण शांततेत साजरा करण्याचं पोलिसांचं आवाहन। 100हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी। नाशिकच्या येवल्यामध्ये रंगपंचमीचे सामने होणार। रंगपंचमी उत्सव समिती मंडळाच्या बैठकीत निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।